नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच न्यूज आलेली आहे 4 फेब्रुवारीला। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की कोणती न्यूज आहे की नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे। तर खूप अगदी विद्यार्थ्यांना खूप दिवसापासून क्वेश्चन्स होते की मॅडम ॲप्लिकेशन फॉर्म केव्हा चालू होणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत। तर त्या संदर्भामध्ये डिटेल्स व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर ॲप्लिकेशन फॉर्म या आठवड्यात चालू होणार आहेत आणि जवळजवळ 8 ते 10 डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत। ते तुम्ही आत्ताच तयारी करून ठेवा। ते डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत त्याच्याबद्दल पण मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर वेबसाईट पण इथे त्यांनी दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। NTA.nic.in या वेबसाईटला तुम्ही अगदी विजिट करू शकता आणि पूर्णपणे अगदी डिटेल्स पाहू शकता। तर नीट 2025 फॉर्म रिलीज नोटिफिकेशन आपल्याला आता येणारच आहेत पूर्णपणे आणि त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत। तर जवळजवळ आपल्याला 8 ते 10 डॉक्युमेंट्स लागणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ताच पूर्णपणे हे डॉक्युमेंट्स व्यवस्थित काढून ठेवा आणि त्याची एक फाईल बंच करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला ऐन टायमाला धावपळ होणार नाही। तर पासपोर्ट साईज फोटो तुम्ही आत्ता प्रेझेंटचा फोटो तुम्ही काढून ठेवा आणि जवळजवळ मॅक्झिमम 10 ते 12 फोटो तुम्ही काढून ठेवा की म्हणजे शेवटपर्यंत ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला तोच फोटो उपयोगात पडेल। आणि त्यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटो, त्याची पण पोस्ट कार्ड साईज फोटोची पण अगदी किती इंचेस आहे ते तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की अगदी ते पोस्ट कार्ड साईज फोटोही कसे काढायचे त्याच्याबद्दल मी डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यानंतर सिग्नेचर, विद्यार्थ्यांनी सिग्नेचर पण आपली एका कागदावरती काढून ठेवा म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत लक्षात येईल की तीच आपली कंटिन्यू सिग्नेचर आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांची सिग्नेचरमध्ये पण खूप सारे चेंजेस पाहायला मिळालेले आहेत। लास्ट इयरला जेव्हा आपण फॉर्म भरलेला आहे तर तेव्हा थोड्या ह्या छोट्या छोट्या चुका पण झाल्या तरी आपला फॉर्म रिजेक्ट होत असतो। आणि त्यानंतर चौथा डॉक्युमेंट्स आहे ते राईट आणि लेफ्ट हँड फिंगर इम्प्रेशन, म्हणजे डाव्या आणि उजव्या हाताचे पण आपले जे थंबनेल आहे त्याचं तुम्ही एक सॅम्पल म्हणून काढून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे उपयोगी पडेल। आणि त्यानंतर 5वं आहे ते PWD सर्टिफिकेट, जे अपंगत्व जे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी हे PWD सर्टिफिकेट काढून ठेवा की म्हणजे तुम्हाला अगदी ॲडमिशनच्या वेळेस हे सर्टिफिकेट तुमच्या हाताशी असलं की तुम्हाला अगदी इझी होऊन जाईल। आणि त्यानंतर 6वं आहे ते कास्ट सर्टिफिकेट, जे आपले विद्यार्थी SC ST OBC जे आहेत कॅटेगरीमधले त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी कास्ट सर्टिफिकेट पूर्णपणे काढून ठेवा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस हे कास्ट सर्टिफिकेटसुद्धा खूप अगदी उपयोगाला पडतं। आणि त्यानंतर सिटिझनशिप प्रूफ ते पण तुम्ही काढून ठेवा। आणि त्यानंतर आधार कार्ड, तर आधार कार्ड पण तुम्ही अगदी अपडेट्स करून ठेवा की जे काही तुमचे बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरती फोटो लहानपणीचे फोटो असतात, तुम्ही प्रेझेंट फोटो जो आहे तो तुम्ही अगदी अपडेट करून घ्या आणि अगदी व्यवस्थित तुम्ही आधार कार्डसुद्धा तुम्ही अगदी रेडी करून ठेवा। आणि त्यानंतर 10वी 12वीचं मार्कशीट, तर जे काही रिपीटेड मुलं आहेत त्या विद्यार्थ्यांकडे 12वीचं मार्कशीट असणार आहे, पण जे काही प्रेझेंट 2025मध्ये ॲपियर करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांकडे ते ऑप्शनल असणार आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांकडे नसेल तरी तिथे आपल्याला तिथे टिक करता येतं आणि त्या विद्यार्थ्यांनी पण 10वीचं मार्कशीट रेडी करून ठेवा। तर जवळजवळ हे डॉक्युमेंट्स 10 डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर नीट 2025 फॉर्म रिलीज नोटिफिकेशन आता लगेच आपल्याला येईलच, अगदी डेट कोणती आहे तर येणाऱ्या ह्या आठवड्यामध्ये म्हणजे जवळजवळ 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होण्याची दाट शक्यता आहे। तर अगदी मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की 2025ची आपले ॲप्लिकेशन फॉर्म येणाऱ्या आठवड्यामध्येच सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अगदी हे सगळे 10 डॉक्युमेंट्स तुम्ही अगदी व्यवस्थित रेडी करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला धावपळ होणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थित फॉर्म फिलअप करून अगदी तुम्ही तुमचं फ्रेश माइंडने अभ्यास सुरू ठेवाल। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही विद्यार्थ्यांना स्वतः ॲप्लिकेशन फॉर्म भरता येत असेल तर तुम्ही नक्कीच भरा, किंवा काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही अगदी आमच्या मार्फतसुद्धा तुम्ही अगदी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात। अगदी आम्ही ॲप्लिकेशन फॉर्म टू ॲडमिशन होईपर्यंतची पूर्ण आम्ही काउन्सिलिंग करत असतो। तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग आमच्यामार्फत करायची आहे त्याही विद्यार्थ्यांनी अगदी कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यात तुम्ही कॉल मेसेज करून अगदी माहिती सगळी घेऊ शकता। आणि मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे अपडेट्स पाहू शकता। तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।